नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 70 म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली म्हण पहा, गळ्यात पडले झोंड आणि हसून केले गोड. याचा अर्थ आहे गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते. पुढची म्हण आहे गची बाधा होणे. याचा अर्थ आहे गर्व चढणे. त्याच्यानंतर तिसरी म्हण पहा, गरजेल तो पडेल काय. आणि याचा अर्थ आहे केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. पुढची म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते. आणि याचा अर्थ आहे गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. त्याच्यानंतर पाचवी म्हण आहे गर्वाचे घर खाली. आणि याचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. पुढच्या म्हणी पहा, सहावी, गळ्यातले तुटले ओटीत पडले. आणि याचा अर्थ आहे नुकसान होता होता टळणे. सातवी म्हण आहे गाढवा फुटे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. आणि याचा अर्थ आहे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. त्याच्यानंतर आठवी म्हण आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. आणि याचा अर्थ आहे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. नववी म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय. आणि याचा अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. पुढील म्हणी पहा, दहावी, गावड्या गावात गाढवीन सवाशीन. आणि याचा अर्थ आहे जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. 11, गाढवाच्या पाठीवर गोणी. आणि याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला पाहिजे. त्याच्यानंतर 13वी पहा, गाढवानी शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. आणि याचा अर्थ आहे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते. त्याच्यानंतर 14 पहा, गाव करी ते राव ना करी. आणि याचा अर्थ आहे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. पुढच्या म्हणी पहा, 15, गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. आणि याचा अर्थ आहे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. 16, गाय व्याली शिंगी झाली. आणि याचा अर्थ आहे अघटित घटना घडणे. त्याच्यानंतर 17, गोगल गायनं पोटात पाय. आणि याचा अर्थ आहे बाहेरून गरीब दिसणारी व्यक्ती किंवा गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती असा याचा अर्थ आहे. 18 पहा, घरचे झाले थोडे व्याहाने धरले घोडे. आणि याचा अर्थ आहे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. 19, उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. याचा अर्थ आहे अतिशय हलाखीची स्थिती. 20, उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. आणि याचा अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. 21, उकराल माती तर पिकतील मोती. आणि याचा अर्थ आहे मशागत केल्यास चांगले पीक येते. 22, उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. आणि याचा अर्थ आहे एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. 23 पहा, उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. याचा अर्थ आहे जे काम करायचे ते सोडून भलत्याच चौकशा करणे. 24, उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. आणि याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. त्याच्यानंतर 25, उधारीचे पोते 1.25 हात रिते. आणि याचा अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. 26, उभारले राजवाडे तेथे आणले मनकवडे. आणि याचा अर्थ आहे श्रीमंती आली की त्याच्या मागोमाग हाजी हाजी करणारे लोकही येतातच. 27, उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. याचा अर्थ आहे येतेवेळी ताटमानेने येणे आणि जातेवेळी मान खाली घालून जाणे. 28, उसाच्या पोटी कापूस. आणि याचा अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. संतती म्हणजे काय तर बाळ किंवा मूल असा याचा अर्थ आहे. 29, ऊस गोड आला म्हणून मुळापासून खाऊ नये. आणि याचा अर्थ आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर जास्त फायदा घेऊ नये. 30, एका माळेचे मणी. आणि याचा अर्थ आहे सगळी माणसे सारख्याच स्वभावाची असणे. पुढच्या म्हणी पहा, 31, एका हाताने टाळी वाजत नाही. आणि याचा अर्थ आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
32 एक ना धड भाराभर चिंधा आणि याचा अर्थ आहे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. 33 ऐकावे जनाची करावे मनाचे आणि याचा अर्थ आहे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. 34 एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहते विडी आणि याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. 35 पहा एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये आणि याचा अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. 36 अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये 12 याचा अर्थ आहे मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टीचा जास्त खर्च असणे. 37 आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आणि याचा अर्थ आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडेच. 38 आयजीच्या जीवावर बायजी याचा अर्थ आहे उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. 39 आग खाईल तो कोळसे ओकेल आणि याचा अर्थ आहे जशी करणी तसे फळ. 40 8 पुरभये 9 चौबे याचा अर्थ आहे जमत नसल्यास सर्वांच्या वेगवेगळ्या चुली असतात. 41 अज्ञातले रडतात व सुपातले हसतात याचा अर्थ आहे संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. 42 इकडे आर तिकडे वीर आणि अर्थ आहे दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. 43वी म्हण आहे इच्ची परा ते येई घरा आणि त्याचा अर्थ आहे आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्याला वाट्याला येणे. 44 इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते आणि याचा अर्थ आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. 45 इन मीन 3.5 आणि याचा अर्थ आहे एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. 46 ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी आणि याचा अर्थ आहे शेर बांधतो जन्मास आलेल्या पालनपोषण होतेच. 47 उथळ पाण्याला खळखळाट आणि याचा अर्थ आहे फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. 48 उंदराला मांजर साक्ष आणि याचा अर्थ आहे ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. 49 उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. 50 आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग याचा अर्थ आहे अतिशय उतावळीपणाचे वर्तन असणे. 51 उठता लाथ बसता बुक्की म्हणजेच काय प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा देणे. 52 आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे आणि याचा अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. 53 आहे उतावळी बावरी म्हणजे नवरी म्हाताऱ्याची नवरी याचा अर्थ काय पहा अति उतावळेपणा नुकसानकारक असतो. 54 आहे उद्योगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी आणि याचा अर्थ आहे जेथे उद्योग असतो त्या ठिकाणी संपत्ती येते. 55 उंबर पिकले आणि नडगीचे म्हणजेच अस्वलाचे डोळे आले याचा अर्थ आहे फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. 56 आहे असतील चित्ते तर जमतील भूते आणि त्याचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. 57 असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणजेच काय संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका किंवा दुर्जन माणसाशी निर्माण होतो. म्हणजे संगत केल्यास जर आपण दुर्जन माणसाची संगत केली तर काय होतं त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. 58 अडला हरी गाढवाचे पाय धरी आणि याचा अर्थ आहे एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्गण माणसाची विनवणी करावी लागते. 59 अति शहाणा त्याचा बैल रिकामा आणि याचा अर्थ आहे जो मनुष्य फार शहाणपणा करेल किंवा शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. 60 आहे अति तेथे माती आणि याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. 61 अन्न छत्री जेवण वर मिरपूड मागणे आणि याचा अर्थ आहे
दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. 62 आहे अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. याचा अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते. 63 आहे अंगावरचे लेणे जन्मभर देणे आणि याचा अर्थ आहे दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडत बसायचे. 64 अंतराळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण आणि याचा अर्थ आहे मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. 65 आहे अंधारात केले पण उजेडात आले आणि याचा अर्थ आहे कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. त्याच्यानंतर 66 आहे अक्कल नाही काडीची, नाव सहस्र बुद्धे आणि याचा अर्थ आहे नाव मोठे लक्षण खोटे. 67 आहे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. याचा अर्थ आहे अशक्य कोटीतील गोष्ट. 68 अति झाले अन आसू आले. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. त्याच्यानंतर 69 आहे अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. 70 आहे अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. याचा अर्थ आहे कृत्य एकाचे आणि त्रास मात्र दुसऱ्यालाच होणे. 71 आहे अन्नाचा येते वास, पोरीचा घेते घास आणि याचा अर्थ आहे अन्न खाणे पण त्यात मन न असणे म्हणजे मन न असणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 70 म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.